ओके. तर सर्वांचं परत एकदा स्वागत. बरेच मेंबर जॉईंट होत आहेत. आमचा उद्देश परत 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 मी क्लिअर करतो, थोडं लोकांच्यात गैरसमज नको कुठल्या गोष्टीचा, की आपण हे का सुरू करतोय किंवा का करतोय. तर फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पज त्यांना समजावं. आणि आपली लोक जे आहेत, जे मराठी भाषेमध्ये बऱ्याच लोकांना हिंदीमधलं कळत नसेल किंवा समजून घेता येत नसेल आणि काय चाललं हेच माहीत नसेल, तर ती खूप सारी बिचारी लांब आहेत, आपल्या सिस्टमपासून लांब आहेत, लीडरपासून डेव्हलपरपासून लांब आहेत. तर याच्यासाठीचा हा थोडासा प्रयत्न आहे आमचा. सगळे तुम्ही कापशेकर सर आहेत, आपले पाथरवड सर आहेत, आणि आपण आणि बरेच आत्ताचे जॉईंट होत आहेत सर. खूप बरं वाटतं. आज खूप छान मॅसेज पण ग्रुपवर येत होते. काल बरंच वादासारखं डिस्कशन झालं. ठीक आहे, सर आम्हाला कोणाबद्दलही नाराजी नाही. तुम्ही काय बोलल्याबद्दल नाराजी नाही. काय शेवटी कसं आहे की तुमचं कुठंतरी ते दुःख आहे की सगळ्यांचंच तुमच्यासारखेच आम्ही पण आहोत. तुम्हाला वाटतं की आम्ही थोडंफार लीडर, तर लीडर वगैरे कोण नाही आहोत. उद्देश खूप छान आहे आमचा की तुम्हाला शिकवायचं आहे ह्याच्यामध्ये. आता थोडं जाऊया परत आपल्या सिस्टमबद्दलचं. तर सुरुवात परत टी बॅकपासून 2.0, 3.0 आणि BSL, आणि आत्ता आहे ती इटरनेटीचा जो ब्लॉकचेनचा कॉईन आहे त्याच्याबद्दल. आता हा बऱ्याच लोकांना हाही माहीत नसेल की हा आणि परत काय कन्वर्ट करायचं आहे का. तर डेव्हलपरनं ज्या गोष्टी इन्स्ट्रक्शन दिलं त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की तुम्हाला कन्वर्ट करायची गरजच लागणार नाही. कारण एकदा BSLचा रेट हाय झाला तर तुम्ही त्यावेळेला तो सेल करून तुमचं तुम्हीच तो इटरनेटीमध्ये कन्वर्ट करून द्याल. तर हे पण जमलं पाहिजे ना आपल्या लोकांना. म्हणायला लागलेत सगळ्या गोष्टी ठीक आहेत, म्हणून थोडं शिकवण्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म निवडला आहे. 2-3 गोष्टी आहेत बघा. ही मीटिंग रेकॉर्ड होते, तुम्ही यूट्यूबलाही बघू शकता. त्याच्यानंतर मी एक 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतोय, याच्यामध्ये आपल्याकडे काय हवं आहे आणि काय नको पाहिजे. ठीक आहे, माझी स्क्रीन शेअर आहे. यस यस. ओके, ठीक आहे. तुमच्याकडे डेस्क स्क्रीनर म्हणून आहे का बघा ॲप्लिकेशन, हे हवं आहे तुमच्याकडे. शेअर करा. शेअर आहे माझी की करू परत? हा करा. एक मिनिट. शेअर करा सर, शेअर करा. ओके ओके. आता ते होस्टचा आणि प्रॉब्लेम झाला इकडे. सर मला तुम्हाला होस्ट करावं लागतं काय की परत ते शेअर नाही होणार. हां राईट, हे असं लफडायचं. ठीक आहे, कोर्सचा ऑप्शन माहीत नाही मला पण याच्यात. सर करून घ्या. ओके, ठीक आहे. आता हे प्रत्येक आहे ना इथे जेवढे पण कनेक्टेड आहेत ना, त्यांनी, माझी इच्छा आहे ना, किंवा यूट्यूबला ऐकणाऱ्या लोकांनी, तुम्ही कुणावरही डिपेंड नाही राहिलं पाहिजे, असं शिकून घ्यायचं. कुणावरही म्हणजे कुणावरही उद्या विचारायचं नाही कुणाला की बाबा आजचा रेट काय, BSLचा रेट काय, इटरनेटीचा रेट काय, किंवा हे टोकन कसं बाय करायचं, हे कसं सेल करायचं, हे सगळं शिकवणार आहे. ठीक आहे. आता पहिला ही 2-3 ॲप्लिकेशन आहेत, तेवढी पहिलं तुमच्या मोबाईलमध्ये असलेच पाहिजेत. त्याच्यामधलं पहिलं कुठलं आहे, हे थोडंसं तुम्हाला जमत असेल तर याचा फोटो काढून घ्या. एक मिनिट. नसेल तर तरीही मी सांगतोय त्या पद्धतीनं प्ले स्टोअरला. हे डेस्क स्क्रीनर दिसतंय तुम्हाला, DEX स्क्रीनर. येस सर, दिसतंय. हां, हे ते आहे हां, हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवा. हे फ्रीवेअर ॲप्लिकेशन्स आहेत, डिसेंट्रलाइज ॲप्लिकेशन्स आहेत याच्यामध्ये. आणि इकडे व्हाईट लिस्ट, तुम्ही हे वॉच लिस्ट इथं टाकू शकता. तुम्ही कोणतंही इथं आहे ना, या सर्चमध्ये जर गेला इथं, आणि इथं तुम्ही सिम्पल BSL जरी टाकला तरी ते इकडे शो करतं. महिला याला जरी क्लिक केला एका BSLला कुठल्या त्याचे वेगवेगळे समजा पूल बनत असतील काय असतील, हे का सांगतोय ते तुम्हाला कळेल याच्यामध्ये. ह्याचं सगळं तुम्हाला डिटेल्स, मॅप आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसत राहतात. चार्ट इन्फॉर्मेशन दिसते, ट्रान्झॅक्शन दिसतात, इन्फॉर्मेशन दिसते, हे सगळ्या गोष्टी दिसतात तुम्हाला. तर हे कुणाला विचारायची गरज नाही. आणि इथं वॉच लिस्टला बघा, वॉच लिस्ट म्हणून आहे, हे स्टार दिसतोय तुम्हाला. या स्टारला जर क्लिक केला तर तुम्हाला हे इकडं तुमच्या व्ह्यूजमध्ये इकडं ॲड होऊन जाईल. कुठे, एकदम इकडे वॉच लिस्टमध्ये. तर मी काय याच्यात वॉच लिस्टमध्ये काही कॉईन्स हे करून ठेवलेले आहेत. आपला पॅना आहे, पॅनाचा रेट किती आहे, हा कॉईन आज काय वाढला की कमी झाला. आता BSLचा रेट बघा इथं 0.05
पुढे 55 दिसतो इकडे तुम्हाला. ठीक आहे, इथून रेट बघू शकता. याच्यासाठी हे ॲप्लिकेशन तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पाहिजेत. उद्यापासून कोणी कोणाला विचारायची गरज नाही की रेट काय चाललाय, BSLचा रेट काय चाललाय. BAE म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? ब्लॉक ओरा इटर्निटी. हा जो कॉईन आहे BAE, ब्लॉक ओरा इटर्निटी, हा कॉईन आहे ब्लॉकचेनचा, आपल्या येणारी जी ब्लॉकचेन आहे त्याचा कॉईन आहे. तर याचा रेट काय झाला? पूजा जाधव, पूजा जाधव माईक बंद करा. पूजा जाधव माईक बंद करा. एक मिनिट, केला का त्याने? ठीक आहे, पहिलं हे ॲप्लिकेशन तुमच्याकडे जाईल. सगळ्यांनी नोट केलं काय ॲप्लिकेशन? का परत सांगायची गरज आहे? शिकायचं आहे बरं का आपल्याला, सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या सर. छोट्या छोट्या आहेत, तुम्हाला थोडं वाटेल हा काय सांगायला, ज्यांना गरज आहे त्यांनी घ्यायची. दुसऱ्यानंतरचं आहे सेप्पल सर. आज त्यांना म्हणजे फक्त काय काय डाउनलोड करायचे त्याची लिस्ट द्या सर. म्हणजे आज ते करतील, समजा प्ले स्टोरवर जाऊन करतील, डिश स्कॅनर, सेप्पल, हे जे काय काय ते सांगून द्या. आज काय काय एक लिस्ट टाकू आपण ग्रुपवर उद्या. हो, डाउनलोड करा हे म्हणून. हो, ती लिस्ट टाकतो. इथं प्ले स्टोअरमध्ये मी दाखवतो तुम्हाला काय टाईप करायचं आहे. सर्चमध्ये गेला, इकडे प्ले स्टोअर ओपन केलं तुमचं. इथं सर्चमध्ये गेला, इथे DXC स्कॅनर, DEX स्कॅनर म्हणून आहे, DEX स्कॅनर. हे टाकलं की हे येतं, हे इथं दिसतंय बघा, ह्याच्यातलं हे इन्स्टॉल करायचं. सेकंड दुसरं ॲप्लिकेशन आहे सेप्पाल वॉलेट. सेप्पाल टाकला, याच्यामध्ये हे असं सिम्बॉल येतं, सेप्पाल क्रिप्टो वॉलेट म्हणून आहे. हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पाहिजे. हे खूप ॲडव्हान्स ॲप्लिकेशन आहे, हे आपला वॉलेट आहे, हे प्रत्येकाच्या याच्यामध्ये पाहिजे. आणि तिसरा आहे ब्लॉक ओरा वॉलेट. ब्लॉक ओरा इथे टाकला, ब्लॉक ओरा वॉलेट टाकला तर हे इकडे दिसतं बघा. हे माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल्ड असल्यामुळं हे ब्लॉक ओरा इन्स्टॉल करून घ्यायचं. आता त्याचा यूज वगैरे मी परत तुम्हाला सांगेन. हे सगळ्यांनी इन्स्टॉल करून ठेवा. मग उद्या आपल्या मीटिंगमध्ये लाईव्ह हे ॲक्टिव्ह कसं करायचं, ह्या की त्या वॉलेटमध्ये कशा टाकायच्या, त्याची गरज काय, हे सगळं आपण उद्या टेक्निकली गोष्टी बघू. हे 2-3 झालं. तुमचं ट्रस्ट वॉलेटच्या की जरी असतील त्या ह्या ब्लॉक ओराच्या वॉलेटमध्ये आणि सेप्पालच्या वॉलेटमध्ये ते यूज करता येतात. हेडेक घ्यायचं नाही, परत नवीन कुठलं करू हे करू काय नाही, ते सेम तिथं दिसणार आहेत. पण काही ट्रस्ट वॉलेटला रिस्ट्रिक्शन असल्यामुळं, बरंच तिथं AIचं वगैरे फंक्शन्स प्रॉपर चालत नसल्यामुळं सेप्पाल बेस्ट आपल्यासाठी यूजसाठी दिलेलं आहे. चला आपल्या मेन टॉपिकवर येऊया आपण. की आता मगाशी मी म्हटलं, एक मिनिट, ह्याच्यामध्ये तर BSL टोकनबद्दल बरेच प्रश्न आहेत. आता इथं कालही मी सांगितलं होतं. तर तुमचं आता काय करायला पाहिजे ॲक्च्युली, म्हणजे आता ह्याला तर मी म्हटलं की मागं काय झालं याच्यासाठी आपण काय नाही करू शकत, पण इथून पुढं काय करायचं आणि काय नाही करायचं तर तेच सांगणार आहे. तर मी काय करायला गेलो बघा, मी काय केलं ते सांगतो तुम्हाला. मी BSL टोकन सर $61 आम्हाला दिलं. म्हणजे साधारण त्याची व्हॅल्यू किती होती माहीत आहे आपल्याला? तर थोडंसं गणिताचा भाग आहे, आपण बघूया. हे गणित कळणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याकडे, कळणं गरजेचं आहे. 5,500 समथिंग. हो, तर साधारण इथं $61 आम्हाला दिलं. $1ची व्हॅल्यू किती होती? साधारण ₹90 होती त्यावेळेला. राऊंड फिगर आपण किती बघितलं, 5,500 पर्यंत एक कॉईन आम्हाला दिला आहे सिस्टमनं. व्हॅल्यू समजून घ्या, आम्हाला काय सिस्टमनं दिलं आणि आत्ता काय रेट आहे. आता आहे किती रेट आहे याचा, 0.055 किंवा 56 काय असेल तर. त्याचं गुणिले 90 जर केलं तर किती रुपयाला आला? ₹5 आला कॉईन. ₹5. होय. आता एका व्यक्तीनं $100 त्याचं पॅकेज होतं, ठीक आहे. त्याची इच्छा आहे की आता मला काय नको बाबा तुमचं. त्यांनी 2x दिलं, म्हणजे $200 दिले. चला $200 दिले पकडूया. $200 आम्हाला BSL दिलं, भागिले $61 दिलं, म्हणजे माझ्याकडे किती कॉईन दिले त्यांनी? साधारण 3.5 कॉईन. ठीक आहे. आता ज्यानं $100 इन्व्हेस्ट केलेलं होतं, सॉरी इन्व्हेस्ट नाही बोलत, स्टेकिंग केलेलं होतं याच्यामध्ये, त्याला 3 ते 3.5च कॉईन दिला सिस्टमनं. आज रोजीची मजा बघा काय,
बरं, हा माणूस म्हणतोय किंवा मी म्हणतोय त्याच्यामध्ये माझं $100 स्टेकिंग होतं आणि मला बाहेर पडायचं, तर मला कितीची वाट बघायला लागेल? मला $61 प्लस जाण्याची वाट बघायला लागेल. माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. मला तुमच्या सिस्टमचं काय लेणं देणं नाही आहे. किंवा एखादा म्हणत असेल की आमच्यासारखं की बाबा चल ठीक आहे, मला माझी जी स्टेकिंगमधली अमाऊंट आहे ती मला काढून घ्यायची आहे आणि मला ट्रेडिंग AI मध्ये काम करायचं आहे किंवा अजून स्टेकिंग लिक्विडिटीमध्ये मला काम करायचं आहे, तर त्यानं काय करायला पाहिजे? प्रांजळ मत आहे आपल्या याच्यामध्ये. ज्यानं $100ची इन्व्हेस्टमेंट केलेली होती, म्हणजे 9,000 समथिंग, त्यानं काय करायला पाहिजे? साधारण $900, म्हणजे 10% बोलतोय मी त्याच्यामध्ये, म्हणजे $10ला किती येतील कॉईन सर? $10 गुणिले, तुम्ही तुमच्या 1800. कॅल्क्युलेटर काढून बघू शकता या गोष्टी, ठीक आहे. 0.056, 17-18 येते साधारण. जरा चुकलं काय तर गणित मला वाटतं. 0.056 17. गुणिले, नाही काय चुकायला लागलंय. नाही ते नाही करायचं सर. तसं नाही करायचं सर. म्हणजे समजा तुम्ही मी केलं होतं इथं आता. हां, एक मिनिट. भागाकार करायचा. करायचा सर. $10 भागाकार करायचा. 0.056, म्हणजे साधारण 178. मी एक राऊंड फिगर पकडली होती 0.5 ना, हे थोडं इझी पडेल काउंटिंगला. सर मला 200 कॉईन येत आहेत, 200 कॉईन. पहिलाचे माझे किती होते? 3.5 कॉईन, म्हणजे 203 कॉईन माझ्याकडे आले. काय केलं मी आता? फक्त $10 इन्व्हेस्टमेंट हे केले, $10चे कॉईन बाय केले, 203 कॉईन आपल्याकडे आले. आता मी काय म्हणतोय, याचा रेट गेला, तुमच्याकडे 203 कॉईन आलेत टोटली, पहिलाचे 3 पकडून आणि आत्ताचे 200 पकडून, गुणिले त्या कॉईनचा रेट $अर्धा झाला, $अर्धा, म्हणजे 0.5 झाला, तरी तुमची इन्व्हेस्टमेंट किती बाहेर पडते? साधारण $101 जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली होती. थांबा, तुमचा अजून याच्यावर बोलूया. समजा हा $1 गेला, $1, म्हणजे तुमचे किती झाले? $203 झाले. तुम्ही याच्यातून फ्री होऊन जाता. तुम्हाला $61 पर्यंत थांबायची गरज आहे का याच्यामध्ये? तुम्ही भले काम करा, लिक्विडिटीमध्ये करा, शिका, समजून घ्या किंवा बाहेर पडा. पहिलं आता काय करायचं, आपण साधी माणसं आहोत, आम्ही ऐकून कंटाळलेलो आहे, समजूया. आता आपल्याला आम्ही टाकलेलं पॅकेज आम्हाला बाहेर काढायचं आहे पहिली गोष्ट. याच्यासाठी हे आपल्या सगळ्यांनी काम करायचं आहे, याच्यावर सगळ्यांनी. बरं, तुम्ही आता म्हणाला याच्यामध्ये, जर आता तुम्ही सांगायला एवढा रेट डाऊन झाला, 0.5 रेट आता आहे, आता तो आणि 0.1ला आला तर येऊ देत, काही हरकत नाही. आपण पेशन्स ठेवायचं, याच्यामध्ये पेशन्स ठेवावं लागणार प्रत्येकाला, नाहीतर उद्या येऊन आमच्याकडे परत नाही. हे तुमच्या चांगल्यासाठी आपण सांगत आहोत, काय करायचं नाही काय नाही. पेशन्स ठेवायचे, वर्षभर पेशन्स ठेवायचे, सगळं बाहेर निघणार याच्यामध्ये. समजा इथं गणित दुसरं घेऊया आपण, ज्यानं $1,00,000ची इन्व्हेस्टमेंट कोणीतरी केल्या, म्हणजे किती केल्या? साधारण $1,000, मग त्यानं 85,000 किंवा 90,000 रुपये जवळजवळ त्याने इन्व्हेस्ट केल्या, पकडूया. त्याला किती सिस्टमनं $1,000ला कॉईन दिले? 16, 16.5, 16च पकडूया आपण सध्या, ठीक आहे. आता हा म्हणेल ह्याची इन्व्हेस्टमेंट बाहेर पडायला नाही, 1000चं म्हटलं तर सॉरी, जरा गणित चुकायला नको. त्यांनी सिस्टमनं 2x दिलं बरोबर आपल्याला, म्हणजे $2,000 आपल्याला त्यांनी दिले. $2,000 भागिले 61 केलं तर साधारण 32 कॉईन आपल्याला त्यांनी दिलेले आहेत, ठीक आहे. आता मी काय म्हणतोय तुम्हाला, की तुम्ही 10% तुमच्या अमाऊंटचे, तुम्ही किती 1,000चं हे केलेलं होतं, $100चं तुम्ही आता बाईंग करून सोडून द्या. $100ला आता किती येतात कॉईन? भागिले 0.05, 0.5, 2,000 सर कॉईन येतात, जे तुमच्या लीडरकडे पण नसतील. जे लीडर बाहेर फेकले गेलेत ना, त्यांना एक गणित पण माहीत नसेल. लिहून ठेवा वाक्य माझं काय, कारण त्यांना वाटत असेल की काय करायला, हे वाट बघूया, रेट बघूया. असं नाही होत गणित. परिस्थितीनुसार बदलत पुढं निघून गेलं तर ते चांगलं आहे, ठीक आहे. आपण कोणाला दोष नाही द्यायचा. पहिला 32 होते, 2032 झाले माझ्याकडे कॉईन, आणि मी $1ला वाचताना बाहेर पडलो, म्हणजे $2,032 मला याच्यातून सिस्टममधून मला $1ला असताना बाहेर पडू शकतो. माझीच फक्त इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी $अर्ध्या पण बाहेर पडू शकतो. एवढं कळालं सगळ्यांना?
एवढं समजलं असेल हो. तर तुम्ही सिम्पल येस येस तुमच्या येस. सर जवळच्या लोकांना हा व्हिडिओ दाखवायचा आहे, त्याला बघ म्हणायचं आहे, समजून घे म्हणायचं आहे, आणि जर कळालं तर त्याच्याशी बसून त्याला थोडं बाय करून द्यायचं आहे. त्याला कळत नसेल एनी टाईम कापशेकर सरांशी कॉन्टॅक्ट करा, माझ्याशी करा, पर्सनली कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ते बाईंग कसं करायचं, काय करायचं ते सगळं परत ते शिकवणार तर आहेच आहे, तुम्ही स्वतः शिकायचं आहे, प्लस त्यांना ते करून द्यायचं आहे. सगळ्यात आपली एकही माणूस आपला याच्यात राहिला नाही पाहिजे, कमी नाही पडला पाहिजे याच्यामध्ये. आम्ही तुम्हाला वेगळं काहीतरी करा हे सांगायला आलेलो नाही आहे. तुम्ही पहिलं हे काम करायचं आहे ज्याच्यातून आपल्याला पहिला बाहेर पडता आलं पाहिजे. खूप सारं ऐकलं, खूप सारे राग आहे डोक्यामध्ये, सगळं मान्य आहे, सगळं चुकीचं आहे. बरं हा आला कशामुळं, हा प्रॉब्लेम कशामुळं झाला? प्रॉब्लेमला एकच कारण आहे की आपण चुकीच्या अज्ञानापोटी ह्या सिस्टममध्ये अर्धवट नॉलेज घेऊन उतरलो. आम्हाला कोणीतरी सांगितलं, कोणाचं तरी बघितलं की त्यानं एवढं कमवलं, ह्यानं एवढं कमवलं, म्हणून आपण त्याच्यात आलो. काहींनी चुकीची इन्फॉर्मेशन 2x होते, 3x होते म्हणून त्याच्यामध्ये टाकले, त्यांना रेटबद्दलचं कधी सांगितलं नाही म्हणून हे प्रॉब्लेम झाले. याचा अर्थ आपण क्रिप्टोकडे आपण तेवढा अवेअरनेस नव्हता आपल्याकडे, म्हणून हे प्रॉब्लेम झाले. आणि आता आपण करून घ्यायचं आहे, ह्या चुका आता होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. कोणीही आपल्या टीममधून कोणीही लोन काढून, कर्ज काढून, कुणाकडं काहीतरी विकणं हे करून हे काय उद्योग करायचे नाही आहेत. हे अजिबात उद्योग करायचे नाहीत आणि कुणाला दोषी याच्यात ठरायचं नाही. स्वतः समजायचं आहे, ज्या वेळेला मला समजेल त्या वेळेलाच डिसिजन तुम्ही घ्यायचं आहे, पण हे प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही केला नाही तर त्याला आम्ही काय बाबा तो थांबा, तुम्ही केव्हा होईल तेव्हा एक्सेस्ट होईल, $100 जाईल, ते होणार आहे. त्याला खूप टाईम जाईल, कशा पद्धतीने जाईल, तुम्ही मेंटली तेवढं प्रिपेअर आहाल काय नाही मला माहीत नाही. स्वतः मी तुम्हाला माझं उदाहरण देतो. सर मी $20 असताना कॉईन खरेदी केले, काहीतरी 50,000 रुपयाचे. $12 असताना काही कॉईन खरेदी केले. त्याच्यानंतर $8 असताना मलाही वाटत होतं हा एवढा खाली गेला, अजून कसा खाली जाईल, पण मी कधीही निगेटिव्ह झालो नाही या सिस्टमबद्दल. का? कारण मी मीटिंग्स बघत होतो, या सिस्टमची ताकद बघत होतो, हे काहीतरी वेगळं घडतं हे समजून घेत होतो, म्हणून मी कधी डिस्टर्ब नाही झालो. सर मी $2 असताना सुद्धा कॉईन घेतले, मला वाटलं अजून खाली नाही जाणार. सर मी $1 असताना सुद्धा घेतले, मला वाटलं अजून खाली जाणार. मला 30 सेंट 0.30 असताना मी ही कॉईन घेतले. आणि आता लास्टला मला आठवतं आहे 0.06ला सुद्धा मी कॉईन घेतलेत. पण मी कोणालाही ब्लेम केला नाही, कारण मी नॉलेज घेत होतो, समजून घेत होतो, या सिस्टमची ताकद समजून घेत होतो. जिथे पैसे आपले गेलेत तिथूनच आपल्याला बाहेर पडायचं आहे हे ठाम होतं. आणि आपल्यासोबत आता हे तळ गाठलेलं आहे त्यानं, आणि तुम्ही याच्या बाबतीत बिलकुल निश्चिंत राहून हे करायचं आहे, एज्युकेट व्हायचं स्वतः पहिला, आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्यायचा आहे. कोणी सांगतोय, आम्ही जरी सांगत असलो तरीही स्वतःचा निर्णय स्वतः करायचा आहे. कारण परत येऊन तुम्ही कोणाला ब्लेम नाही करायचा, कोणाबद्दल हे करायचं नाही. आम्ही तुम्हाला चांगलं एक याच्यातनं बाहेर काढण्याचे मार्ग सांगत राहतो आणि कशा पद्धतीनं करायचं हे करायला सांगतोय. फक्त आणि फक्त तुमचे 10% अमाऊंटने हे करून ठेवून द्यायचं आहे. एवढं कराल सगळेजण, ज्याचं त्याच्या तुम्हाला कळालं असेल तर करायचं, नसेल तर हो आम्हाला. आणि व्हिडिओ सर जे नाहीत ना मीटिंगला त्यांना पाठवा, तुमचे लीडर जर कोण असतील ना त्यांनाही पाठवा, त्याला सांगा की जशी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिका. आम्ही तुम्हाला कोण काय टार्गेट नाही करत कोणालाच. तर शेवटी काय असतं, आपल्याही अंडर काही कम्युनिटी असते, आपलं काम असतं. तुम्ही कधीही मीटिंगला या, तुम्हाला पाहिजे ना चर्चा करायची आहे ना डेव्हलपर बरोबर, कधीही सांगा, आपण बसू त्याबद्दल चर्चा करू. एक डेव्हलपरची स्पेशल मीटिंग तुमच्या लीडर बरोबरची पण ठेवा, काही अडचण नाही. तुम्ही काय केला आणि आम्ही चुकीचं ऐकलं असेल, काय झालं असेल त्याच्याबद्दलचा दोष नाही, पण इथून पुढं ह्याच्यातनं कसं बाहेर पडता येईल, काय करता येईल, ते मदत कशी करता येईल लोकांना, एवढं बघूया म्हणायचं. आणि सिस्टम चांगली डेव्हलपर आणि निगेटिव्ह विचारातनं बाहेर या म्हणा, कारण आम्हाला आमच्या सगळ्या लोकांना या सिस्टममधून बाहेर काढून एक चांगल्या लेवलला घेऊन जायचं आहे. तुम्ही आणि तुमच्याकडे काही अजून मार्ग असतील ना तेही सांगा बाहेर काढायचे, त्याच्यावर पण आपण चर्चा करू ना. पण येऊन उगीच त्या सिस्टमबद्दलचं काहीतरी दोष काढत बसणं परत 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 लोकांना निगेटिव्ह हे करू नका. कारण ही सिस्टम आपली आहे आणि लोकांनी लोकांच्यासाठी तयार केलेली आहेत. डेव्हलपरचं मागचंही मी तुमच्या मीटिंगमध्ये वारंवार सांगायला लागलो आहे, डेव्हलपरनं शेवटचं वाक्य होतं, कल हम रहे या न रहे ये सिस्टम रहेगी, लोग चलाएंगे.
म्हणजे एवढ्या लेवलला तो हे करून गेला, किसी का भी भाई बुरा मत सोचो, किसी का अगर आपने कुछ गलत बताया रहेगा उससे माफ़ी मांगो और काम स्टार्ट करो इसमें से, और इसमें निकालने का पहिला काम क्या करना है उन लोग, म्हणजे असं हिंदीमध्ये ते सांगत होता की पहिलं काम तुम्ही ॲव्हरेज करून $1 $2 $3 असताना तुमचं पॅकेज जे काय लावलेलं होतं ते घेऊन बाहेर पडा. तुम्ही $61ची वाट बघू नका, कारण हा इथं काय करणार आहे डेव्हलपर तुम्हाला तेही सांगतो. इटर्निटीचा जो रॉयल मिंटचा जो प्रोग्राम चालू आहे, काम करायला लागलेत लोक, लिक्विडिटीचा प्रोग्राम आहे तो. लिक्विडिटी प्लस ICO स्टेकिंगचा प्रोग्राम आहे. म्हणजे जे कॉईन 2,50,00,000 यायला लागलेत इटर्निटीचे, ते त्या प्रोग्राममधून यायला लागलेत. आणि त्या प्रोग्राममधून जमणाऱ्या काही 25%चा भाग तो काय करणार आहे, BSL सिस्टम बायबॅक करणार का, रेट वाढण्यासाठी त्याच्यामध्ये. तरी समजून घ्या कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं सिस्टम चाललं आहे, ते काम चांगल्या पद्धतीनं करतायत डेव्हलपर. आजही रोजी बरंच इकोसिस्टम बनवून तयार केलेली आहे, काम त्याच्यावर चालू आहे. दुबईची त्यांची जी लिक्विडिटीच्या प्रोग्राममधली काही लोकांची सिलेक्शन ती चालू आहेत, ते अचीव करून ते निघायला लागलेत. तिथेही फक्त आणि फक्त एज्युकेशनसाठीच तो बोलवतो. आणि 1-2 नाही तर 500 लोकांना त्याचं टार्गेट आहे. हे मे महिन्यातल्या एक्सपोमध्ये 500 लोकांना दुबईला घेऊन जाऊन त्यांना ते प्रॉपर ट्रेनिंग देणं, ह्या प्रोजेक्टबद्दलची पूर्ण 2 दिवस कंटिन्यूस त्याची इन्फॉर्मेशन पोचवणं, आणि ही परत जाऊन त्यांनी लोकांना ते पोचवावे, हा उद्देश त्याच्या मागचा आहे त्याचा. आणि खूप मोठं ॲडव्हर्टायझिंग होणार आहे याच्यामध्ये. त्यांच्या मिटिंग्स बघत चला, आमच्या बघितलं नाही हरकत नाही. नेटवर्कचा लीडर सोडून द्या सगळं. ह्यानं माझं हे केलं, त्यानं माझं केलं, त्याच्यातनं बाहेर या. कोणाबद्दलचं वाईट मत असेल, ठीक आहे, आमचं प्रारब्ध होतं, आपण अडकलो असेल, काय झालं असेल समजा, पण आमच्यासारखी माणसं तुम्हाला शिकवण्यासाठी, तुम्हाला हाताला धरून पुढे नेण्यासाठी इथे तयार होतात. सपोर्ट करा. त्या बाबतीत तुम्ही ठामपणे पाठीशी राहा सगळ्यांच्याच, एकमेकांच्या. तुमचं कर्तव्य समजा ना याच्यातून. हे BSLला कसं काय करता येईल ते बघा. आता इथं मी तुम्हाला हे जर कळालं असेल तर वेल अँड गुड. खरेदी कसं करायचं तुम्हाला 1 मिनिटात दाखवतो. रेटबद्दल काय करू शकतो तुम्हाला सांगितलं. ॲव्हरेज कसं करायचं ते तुम्हाला सांगितलं. लाईव्ह रेटनं बाय सेल याबद्दल मी तुम्हाला सांगतो 2 मिनिटात. तर मी जातो आहे सेप्पलच्या माझ्या वॉलेटला. कोण काल काहीतरी म्हणत होतं की हे सेल होतात का, दाखवतो लाईव्ह. ठीक आहे, तर याच्यावर माझ्या ह्या वॉलेटला, हा सर, माझा पण तोच प्रश्न आहे, ते सेल कुठे करायचे. हां ठीक आहे, दाखवतो. लाईव्ह हो, इथे बघा, मला हे स्क्रीन जर दिसत असेल तुम्हाला, सर स्क्रीन दिसते ना माझी, सॉरी मला एक्झॅक्ट, ओके ओके. आता मी माझ्या सेप्पालच्या वॉलेटला गेलो आहे आणि इकडून एक्सप्लोररला गेलो आहे, आणि इथं मला आहे ना हे लिहून घ्या वाटल्यास तुम्ही, जर वही असेल तुमच्याकडे, कागद वगैरे असेल, हे पाठवतो तुम्हाला याच्यामध्ये पण. हे बघा, इथं लिंक अशी आहे ना, swap.panorama.finance. हा आमच्या सिस्टमचा स्वतःचा स्वॅप एक्सचेंज आहे, डिसेंट्रलाइज स्वॅप एक्सचेंज आहे. ठीक आहे, हे याचं लिहून घ्या वाटल्यास तुम्ही, किंवा मी पाठवतो ग्रुपला, काय टेन्शन घेऊ नका, याची लिंक पाठवतो. इथं मी हो हो हो, बेस्ट. आणि तुम्ही ते टाका तुमच्या ग्रुपमध्ये, म्हणजे कळेल लोकांना कुठून कसं कनेक्ट करायचं. सर सगळं शिकवणार, तुम्ही कुणावरही डिपेंड राहणार नाही, एवढी काळजी मी घेणार. पाहतं आपले कापशीकर सर असतील, आम्ही सगळे. आता इथं काय असतं, हे माझं वॉलेट ऑलरेडी कनेक्ट होतं म्हणून हे डायरेक्ट कनेक्ट झालं. ठीक आहे, याच्यामध्ये 1 मिनिट, डिस्कनेक्टचा ऑप्शन. ठीक आहे, याला डिस्कनेक्ट करतो म्हणजे तुम्हाला कळेल कसं कनेक्ट करायचं त्या गोष्टी. ठीक आहे, इथे बघायचं नेटवर्क, हे बघा सर, इथं पोल दिसतंय तुम्हाला पॉलिगॉनचा इकडे, कनेक्ट वॉलेटच्या इथं हेच नेटवर्क पाहिजे, कारण आमचा सध्याचा पॅनोरामा जो स्वॅप आहे तो पॉलिगॉनच्या चेनवर आहे. आमचा ज्या वेळेला ब्लॉकचेन येईल त्यावेळेला तो चेंज होईल तिथं, पण सध्या कुठे आहे, तो पॉलिगॉनच्या चेंजवर आहे. आणि इथं कनेक्ट वॉलेटला क्लिक केला तुम्ही, कनेक्ट वॉलेटच्या इथं हे ॲक्सेप्ट करायचं, आणि इथं वॉलेट कनेक्ट म्हणून एक ऑप्शन आहे बघा, वॉलेट कनेक्टला क्लिक करायचं. वॉलेट कनेक्टला गेला, खाली इथे बघा सिलेक्ट वॉलेट म्हणून येते, सिलेक्ट वॉलेट. सिलेक्ट वॉलेटला क्लिक केला, इथे गेला, इथं पॉलिगॉनच्या ह्याच्यावर क्लिक करून, पॉलिगॉनच्या ह्याच्यावर क्लिक करून ॲग्री करायचं आहे. प्लीज ॲड द अपडेटेड नेटवर्क फर्स्ट. ठीक आहे, ॲड करूया, पॉलिगॉन ॲग्री.
वॉलेट कनेक्ट होत आहे. एक थोडा टाईम घेतं आहे. नेटवर्क माझं थोडंसं स्लो आहे याच्यामध्ये. हे शिकणं गरजेचं आहे आणि हे लोकांना द्या सगळ्या गोष्टी. आपल्याकडचं नॉलेज जर आपण बसून एकामेकाला शिकवलं, समजवलं, तर आपलंही नॉलेज वाढून जाईल त्याच्यामध्ये. हॅलो सर, आवाज येतोय माझा सर? हो, येतोय. येतोय बोला. ऍक्च्युली आता हे तुम्ही सुरू केलंय बरोबर आहे, कारण की आपल्यातल्या या साईडच्या लोकांना की ऍक्च्युली हे क्रिप्टोचं नॉलेज म्हणजे अजून काही डिटेल मध्ये माहित नाही. तुम्ही सुरू केलं चांगली गोष्ट आहे, कारण की ह्यामध्ये स्वतःहून तुम्ही खेळल्याशिवाय काही होणार नाही आहे. हाताला पैसे काय ते कसं कोण हातात घेऊन देणार नाही पैसे, बरोबर आहे. खरं आता हे तुम्ही सिस्टम जी सुरू केलं, आता हे BSCL जे कॉइन आहे, बरोबर आहे. तर हे आता हे ब्लॉक ओरा पहिला होतं, कारण की मध्ये मी पण अजून 1 वर्ष झालं मी ह्यात हे झालेलं नाही, कारण की मी परवा बघितलं माझं ट्रस्ट वॉलेट आहे माझ्याकडे, तर ती व्हॅल्यू कम्प्लिटली कमी झाली. माझे पण $1,000 हे प्लॅन होता. ओके, ते काय 2x वगैरे काय तिने काय मला काय दिलंच नाही. ते काय झालं नाही. खरं तर ट्रस्ट वॉलेट वर जेवढं घेतलं होतं दिलं होतं ते सगळं कमी झालं. ठीक आहे. माझ्या आता कॉइन्स कमी झाले. सर हे झाल्यानंतर तुम्ही प्रश्न तुमचा रिपीट करा, मी बोलतो तुमच्याशी. 1-2च मिनिटात द्या, ह्याला जरा क्लोज करूया. ओके. सर इथे बघा, एकदा वॉलेट कनेक्ट झाल्यानंतर वरती मॅटिक ठेवायचं आपल्याला आणि खाली आहे ना, इथं BSL दिसतो तुम्हाला, BSL सिलेक्ट करायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला किती मॅटिक तुमच्याकडे असतील, समजा मॅक्स असतील तर सगळं हे करा. मी आता 5 मॅटिकचं BSL घ्यायचं हे करतो. तर 5 मॅटिकला मला किती येणार आहेत? 16 BSL येणार आहेत. मॅटिकची ऑलरेडी प्राईस कमी आहे, ठीक आहे. आणि इथं स्वॅप आहे, स्वॅपवर क्लिक करायचं. चेकिंग वॉलेट करता येतं. ही बाईंगची प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. ही बाईंगची कोणालाही काय प्रॉब्लेम आला काय आला तर इथून ते करू शकतात, ठीक आहे. हे परत थोडंसं स्लो असतंय, नेटवर्क तुमचं कसं आहे. कन्फर्म स्वॅप करायचं आहे. याच्यानंतर कन्फर्म स्वॅप परत कन्फर्म करायचं आहे. तुमचे काय फिंगरप्रिंट पासवर्ड असेल तो टाकून द्यायचा त्याच्यामध्ये. आता माझे बॅलन्स ट्रान्झॅक्शन सबमिटेड, एकदम सिंपल आणि साधा. आता माझे इकडे 12+ मॅटिक होते, 5 मायनस झाले त्याच्यामध्ये आणि इकडे BSL माझे वाढून गेले. कळालं तुम्हाला हे सिंपल काय करायचं आहे? ही बायची प्रोसेस झाली. ही बाईंग जेव्हा आता म्हणत होता ना, सॉरी काय म्हटलं? ट्रस्ट वॉलेट नाही सर, ट्रस्ट वॉलेटचं सांगतो. ट्रस्ट वॉलेटचा प्रॉब्लेम काय झाला आहे की ते AIच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्याला ते सपोर्ट नाही करत. म्हणजे जे सांगितलं ते सांगावलं. आम्ही काय डेव्हलपरचे म्हणजे एवढं पण नॉलेज नाही की तेवढं काय सांगावं तुम्हाला. जे सांगितलं ते सांगायला लागलो आहे. त्याच्यानंतर ते सपोर्ट न केल्यामुळे आणि ह्यांनी जो पॅनोरामा स्वॅपला जो प्रोग्राम वापरला आहे तो मेटामास्कच्या बेसवर वापरल्यामुळं तिथं काहीतरी ते कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम द्यायला लागतं आणि ते डिस्कनेक्ट होतं AIच्या फीचर्समुळं. त्याच्यामुळं मेटामास्क आणि सेपाल हे बेस्ट ऑप्शन आहेत आपल्याकडे, ठीक आहे. पहिला ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी सेपाल पण होतं. मग आता काय करायचं सर माहिती आहे? तुम्ही सिंपल सांगतो. तुमच्याकडे 12 की आहेत ना ट्रस्ट वॉलेटच्या, त्याच की घ्यायच्या आहेत. आता हे सेप्पल आहे, सेप्पल तुम्ही इन्स्टॉल केलं ह्याच्यामध्ये, ते दाखवतो तुम्हाला. हे क्लोज करायचं, बॅक यायचं इकडे. हे बघा, आता इकडे गेलो मी वरती, बघा वॉलेटला क्लिक केलं. आता ॲड वॉलेटला जर मी गेलो ना, हे दुसरा जो ऑप्शन आहे बघा, ॲड एक्झिस्टिंग वॉलेट, म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी वॉलेटच्या 12 की आहेत. याचा अर्थ हे आहे, ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केला आणि तुमचं काय असेल तो पासवर्ड वगैरे टाकून दिला पुढे, ओके, तो 12 कीचा नंबर टाकायचा. तिथं 12 की येतात, त्या टाकल्या ना सेम तुमचं ट्रस्ट वॉलेटचं वॉलेट इकडे दिसायला लागतं. कुठे? ओके, सेप्पाल जेवढं माझं मॅट्रिक मध्ये आहे सगळं दिसणार तिकडे ॲज इट इज, सगळं दिसणार. हो. ओके. त्याच्यामुळे ते टेन्शन घेऊ नका. माझं ट्रस्ट वॉलेट आहे, त्याच्या की लिहून ठेवलेत बाबा, तेच ठेवा. ते की याच्यामध्ये ॲड करा एक्झिस्टंट वॉलेटमध्ये, आणि त्याच की काय करायचं, ब्लॉक ओराच्या वॉलेटमध्ये पण ॲड करायच्या. हे तुम्हाला फ्युचरसाठी ट्रेडिंग वगैरे करायचं आहे ना. आता हा जो ब्लॉक ओराचा वॉलेट आहे
ह्याच्यामधून तुम्हाला ते ट्रेडिंग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येणार आहेत. तर हे पण आपण रेडी, मी म्हणतो ना, पुढं काय एज्युकेशन येण्याच्या अगोदर आपण सगळ्यांनी टेक्निकली रेडी राहायला पाहिजे, त्यांची वाट नाही बघायची. ते आहे. Yes, sir. हां सर, तुमचा आता प्रश्न घेऊया याच्यातनं ठीक आहे. हे आजचा जो विषय होता की आपल्याला BSLचं काय ॲव्हरेज कसं करायचं, बाईंग कसं करायचं, का करायचं, ॲव्हरेज रेट काय होणार, एवढा विषय संपला. टायमिंग संपत आलं. हो हा हां सर, सांगा जरा एकांचं प्रश्न आहेत कोणाचे? हा म्हणजे प्रश्न म्हणजे आता BSL जे आहे राईट, आता त्याची व्हॅल्यू कमीच आहे हो राईट. ओके, बरोबर. आता आपल्याकडे जे कॉइन आहेत बरोबर आहे, ते आपण कॉइन BSNL विकत घेतोय आपल्या ह्याच्यानुसार. होय ते तुमचे काहीतरी एक आता 3-4 असतील मॅट्रिक, तर ते मॅट्रिकचे वाढतील BSNL मध्ये, कारण की ते काहीतरी त्याची व्हॅल्यू कमी असल्यामुळे ते वाढणार. ओके, मग खरं ह्यात पुढे जे खेळायचं आहे आपल्याला, मार्केटिंग ट्रेडिंग मध्ये घुसवायचं असेल हां. तर त्यांनी काही प्लॅन्स केलेत काय तसे? नाही हे समजून घ्या पहिला. हां अजून एक सांगायचं विसरलं मला BSL सर 2,50,00,000 जे इटरनेटिव्ह ब्लॉकचेनचे जे कॉईन येणार आहेत त्याच्यामध्ये 25 लाख हे BSL हे आपल्याला डिस्ट्रीब्यूट झालेले ठेवलेले आहेत. 25 लाख रिझर्व, ते तुम्हाला 1:1 मध्ये कन्वर्ट करून त्यावेळेला भेटणार. तिथं काही चिंता करायची गरज नाही. ब्लॉकचेनचा जो कॉईन आहे त्यावेळेला तो 1:1 करून तुम्हाला भेटून देणार. त्याच्यामध्येच 25 लाखाचा जो कोटा आहे तो आपल्या BSL साठी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे तो निश्चिंत सर 2 मिनिटं, सर 2 मिनिटं सूचना देतो. मीटिंग 2 मिनिटात डिस्कनेक्ट होईल, तुम्हाला नवीन लिंक दिली जाईल, त्यामुळं परत रिजॉईन होऊन तुम्ही प्रश्न विचारू शकता, कारण ठीक आहे, मला वाटतं 40 मिनिटं झालेत. बरं ठीक आहे तोपर्यंत कनेक्ट राहूया. डिस्कनेक्ट झाली तर तिथंच थांबा, लिंक पाठवतील सर, पटापट परत कनेक्ट करतो. ठीक आहे, प्रश्न घेऊया आपण तुमचे. ठीक आहे, दुसरी गोष्ट हेच तुम्ही समजून घ्या, म्हणजे BSL सुद्धा ब्लॉकचेनचाच कॉईन आहे, हे पहिला डोक्यात क्लिअर ठेवा. कोण जर तुम्हाला सांगत असेल तर माझ्याशी बोलायला सांगा, सरांशी बोलायला सांगा, झूममध्ये यायला सांगा, प्रश्न विचारायला सांगा. व्हॉट्सअपवर सर काय होतं, आम्ही जॉबवाले माणसं, तुम्हीही कामातले असतो, आम्ही तुमच्यासाठी काहीतरी इथं शिकून जायचा प्रयत्न करतो. आम्हालाही घर असतं, बाकी गोष्टी असतात, पण कुठंतरी खूप चांगलं मदत करण्याची भावना आमच्या. पण परत जाऊन ते चॅटिंग करा, त्याला उत्तरं देत बसा, लिहित बसा, वेळ सर खूप लिमिटेड राहतो. ह्याच्यासाठी थोडंसं समजून घ्या आमच्याशी. कन्फ्युजन व्हायलंय, लोकांचं कन्फ्युजन व्हायलंय. होय, हे BSL जे आलं ना, ते लोकांचं कन्फ्युजन होते. आपण ब्लॉक मध्ये टाकल्यात आणि हे आता लोक सांगतात BSNL मध्ये हे करा BSL. हे कन्फ्युजन होते लोकांचं सध्या, म्हणजे चाललेलं आहे. होय सर, पहिला तुम्हाला सांगू, सगळ्यांनी भलं $10 असतील, कुणाचा 100चा आयडिया असेल तर त्यांना $10 घ्या, कुणाचा लाखाचा असेल तर $100 घ्या, कोणी $50, काहीच नाही झालं, 1000-2000 घ्या, पण पहिला ॲव्हरेज करून ठेवा. ॲव्हरेज केला तर आणि तरच तुम्ही जेवढ्या लवकर तुम्ही याच्यातनं एक्झिट होऊन जाल, आणि हे व्हावं ही आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे. ह्याच्यापासून तुम्ही दूर राहू नये सगळ्यांनी. बाकीच्या नंतर गोष्टी आल्या ते बघूया आपण. पहिला 1-4 दिवस आम्ही तुम्हाला हे ब्लॉकवर, आता उद्याचा विषय वेगळा आहे, उद्या वेगळ्या पद्धतीने घेऊया. ठीक आहे सर, हे समजलं तुम्हाला. ॲव्हरेज हा महत्त्वाचा आहे. BSL हा ब्लॉकचेनचाच टोकन आहे. ब्लॉकचेन कारण तो इटरनेटमध्ये कन्वर्ट होऊन देणार आहे, 1:1 देणार आहे. त्याच्यामुळे इथं तुम्ही हे करू नका. हा पहिला ॲव्हरेज करून ठेवून द्या रेट वाढायच्यात. ठीक आहे, हा अजून कोणाचा काय विषय आहे? अजून कोणाचे BSL बद्दल काय प्रश्न असतील? सगळ्यांना समजलं ना सर? हां व्हिडिओ तुम्ही पाठवणार आहे ना? हो पाठवणार आहे, व्हिडिओ पाठवतो. हो पाठवणार आहे, व्हॉट्सअपला पाठवतो. ओके, प्रश्न असतील तर विचारा. तो सेम सर. हॅलो हां व्हॉट्सअपला लिंक पाठवतो, प्रश्न असतील तर विचारा. कापशीकर सर. सर बाय प्रोसिजर परत सांगायचं. बाईंची सर किती वेळ आहे आपल्याकडे? 3 मिनिटं आहेत का? अजून काय संपणार आहे? हा 3 मिनिटं आहेत. ठीक आहे, प्रत्येकाला मी पाठवतो व्हॉट्सअपला. सर तुम्ही बाईंग प्रोसिजर. सर तुम्ही एक काम कराल का, आज मी पाठवलेला यूट्यूबची सर पाठवतील लिंक, बघा तुम्ही. हे रिपीटच होणार आहे, यूट्यूबला असणार आहे. आणि तुम्हाला नाही कळालं तर परत उद्या घेऊया आपण लाईव्ह, है ना त्या गोष्टी. हॅलो, हा विचारा. हॅलो सर, सर सिस्टम कडून जर का माझ्याकडे BSL हां
10 मिनिटं फक्त चर्चा घेऊ. ठीक आहे करतो एक मिनिट. एक मिनट ना, सॉरी. ठीक है. हा सर, स्क्रीन शेअर केले. ठीक आहे. अजून कोणाला काय प्रश्न असतील तर बोला, त्या बाबतीत आपण हे करूया विषय. एक 5 मिनिटं बोलूया. विचारा सर. राजू सर विचारा. हा हॅलो सर. हा बोला. हॅलो बोला. आता युट्यूबची लिंक म्हणा, तुमचं झूम मीटिंगची लिंक जी आहे ना, त्याला कोणत्या ग्रुपला ऍड व्हायला लागेल? ऍड करा की मला. कापशेकर नंबर सांगा. व्हॉट्सअप ग्रुप तुमचा. हा सरांकडे द्या, सर करतील. कापशेकर सर. ओके. 82 75 15 35 80. चॅटला टाका, मी घेऊन टाकतो. सर नंबर बघा, मी सांगतो. 82 ओके 75 सर, 15 चालेल. ओके. 82 75 15 35 80. नाहीतर एक काम. हा बरोबर सर. हा ठीक आहे. हे सरांना देतो का? कापशेकर सरांना देतो, ऍड करतील ते. ठीक आहे. ओके. थँक्यू सर. हॅलो सर. हा बोला. ओके सर. ग्रुपला पण टाकले. हो. ठीक आहे. ओके सर. सर सेम सर. हॅलो. हा. 3.0 चे काही कॉइन जे आहेत जुने, ते आपल्याला आता BSNL मध्ये कन्वर्ट करता येतील का? येतील सर, काय प्रॉब्लेम नाही आहे. सरांनी आता आमची लास्टच्या डेव्हलपरच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं, बाबांनो कुणाचाही एकही कॉइन कन्वर्ट नाही झाला हे आम्हाला बोल नको आहेत. सगळ्यांना त्यांचे कॉइन भेटले पाहिजेत. 3.0 डेफिनेटली येतील. काय प्रॉब्लेम BSL मध्ये. त्याची काही लिंक वगैरे असेल का काय? नाही सर, त्यावेळेला सांगू, तुम्ही कनेक्ट राहा. तुम्ही आता इथं सुटका नाही तुम्हाला. आम्ही सोडू शकत नाही, कारण तुम्ही शिकणं महत्वाचं आहे. पहिला तुम्ही कुणालाही प्रश्न विचारायला लागणार नाही, एवढ्या लेवलचं आम्ही तुम्हाला शिकवून सोडणार. काय सिस्टम साधी गोष्ट आहे. पहिला एक वॉलेट हँडल कसं करायचं, वॉलेटच्या की कशा जपून ठेवायच्या, तुम्हाला BSL कसा ॲड करायचा, इटरनेटी कसा ॲड करायचा, मॅटिक कसं हे करायचं, आता त्याच्यातनं बायसेल कसा करायचा, एवढं पहिलं शिकून तुम्हाला सोडणार. रेट कुठं बघायचा, लाईव्ह रेट कुणालाही विचारायची गरज नाही. एवढ्या लेवलचं तुम्हाला शिकवून सोडणार आहे. फक्त सांगाल त्या स्टेप्स थोड्या करून ठेवा तुमच्यासाठी, काही सर अडचण येणार नाही. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणि काय प्रश्न असतील तर कधीही व्हॉट्सअप पर्सनली करा, ग्रुपमध्ये टाकून द्या, सरांशी बोलून घ्या. तुम्हाला सगळी मदत जेवढी टेक्निकली लागणार आहे ती आमच्या वेळेनुसार करण्यात येईल. बाकी ठीक आहे. ओके सर. ओके, थँक्यू. अजून कोणाला काय विचारायचं आहे? सर. हा बोला सर. कदम सर. नमस्कार. सर, बायनान्स मध्ये मॅटिक नाहीतर USDC कसं खरेदी करायचं, त्याच्याबद्दल एक व्हिडिओ टाकला तर चांगलं होतं. ठीक आहे सर, उद्याच तुम्हाला लाईव्ह शक्य झालं तर दाखवतो, नाहीतर मग एक छोटा व्हिडिओ बनवून देतो. म्हणजे तेच प्रॉब्लेम आहे, इनिशियल प्रॉब्लेम तेच आहे खरेदी करायला. नक्की. ठीक आहे सर, करून देतो. परत एकदा बाय प्रोसेस सांगा की. काय नाही सर, बायनान्स मध्ये मॅटिक नाही तर USDC कसं खरेदी करायचं. नक्की सर, उद्याच्या मीटिंग मध्ये ते घेऊया.
उद्या किंवा Okay, नेक्स्ट sir. डेला. Okay. पण कंटिन्यू राहा, तुम्ही सोबत राहा. 7:30ला मीटिंग सुरू राहते. ग्रुपशी कनेक्टेड राहा. येणारे छोटे छोटे व्हिडिओ बघा. आवाज डबल येतो सर. हॅलो. एक मिनिट हा. हा सर, डायरेक्ट UAD मिळतात का BSNL? काय मॅटिकच लागतात? संजय सर आवाज म्यूट करा. हा सर, आता एक एक जण बोला. बेस्ट. एक अनम्यूट करा आणि एक एक जण बोला. हा डायरेक्ट सर. सर हा, UADT मधून डायरेक्ट BSNL येतात का मॅटिक करावं लागतात? मॅटिक करावे लागतात, कारण मॅटिकचा पूल आहे. USDTचा पूल, लिक्विडिटी पूल नाही आहे अवेलेबल, म्हणून मॅटिक करायचे आणि मॅटिकमधून ते खरेदी करायचे. केला होता ना UADT बरोबर काही का ते नाही? केलेला होता, पण ते काय माहित नाही परत त्यांचं काय काय कोणी रिमूव्ह केलं असेल, काय केलं असेल. पण आता सध्या नाही. पण काय अडचण आली तर आम्ही आहे सर त्याच्यावर, काय प्रॉब्लेम नाही. ओके हो. सर परत एकदा बाय सांगा की. हा सांगतो. अजून आणखी कोणाचे जरा काय प्रश्न आहेत का बाहेर बघा एकदा. प्रश्न कोणाचे आहेत का बघा एकदा. बोला हॅलो सर, बोला. हॅलो सर, ते ब्लॉकचेनची डेट फायनलच आहे आता ती? सर ती डेट आहे ना 25 नोव्हेंबर 25 ही डेट. आता तुम्ही जर ब्लॉकवरच्या साईटवर गेलात ते आता कन्फर्म करतो, कारण थोडंसं आम्हाला त्याच्यामध्ये डेप्थ ज्या वेळेला शिकताना समजलं सर, त्याला एक बेसिक कम्युनिटी तेवढ्या लेवलची होणं गरजेचं आहे. काय ती कम्युनिटी. ते बरोबर आहे, परंतु कसं आहे, ब्लॉकचेन आल्याशिवाय तर काही इंटरनॅशनल कम्युनिटी येणार नाही. नाही चुकीचा समज आहे सर. तुम्ही कनेक्टेड राहा, आपल्या मीटिंगशी कनेक्टेड राहा. तुम्हाला याच्याबद्दलचं पूर्ण माहिती भेटेल. हॅलो सर, एक मिनिट. माहिती तुम्ही एक थोडस हे बोलताय किंवा असं सांगा की समजा म्हणजे ब्लॉकचेन येण्यासाठी काय लिगल साठी समजा थोडक्यात एक 10,000 लोक तिथे पाहिजे, म्हणजे लायसन्स साठी. थोडक्यात असं काही लोकांना समजून ह्या भाषेत सांगा किंवा समजा आपली ब्लॉकचेन जरी तयार झाली, पण जर तिथं कम्युनिटी नसेल तर ती शो करता येणार ना, असं काही नियम असू शकतो का? आहे का तसं काय? नाही सर, ह्याच्याबद्दलचं डिटेल आहे ना, मी आता डेव्हलपरची मीटिंग आमची असते ना, मी जरा पर्सनली हे विषय आज चांगला छान प्रश्न आहे तुमचे, हे मी नोट डाऊन करतोय. आणि मी टोटली कसं आहे, माझ्या मताचं सांगण्यापेक्षा त्यांच्याशी ऍक्च्युली काय झालंय सर, की ते म्हणजे आम्ही वेट करतोय आता 2023च्या डिसेंबर, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काउंटडाऊन सुरू झालं होतं बघा मध्यंतरी. ते मार्च पर्यंत 2024च्या काहीतरी होणार होतं. होय. परत त्याच्यानंतर आता लास्ट मीटिंग आम्ही नितीन सरांची एकदा बघितली होती, त्याच्यामध्ये ते म्हटले होते की काहीतरी फेब्रुवारी मध्ये येणार होते. होय. आता काय होतंय की आम्हाला बी खालच्या लोकांनी सांगायला अवघड व्हायला लागले. नाही बरोबर सर, नक्की हा एकदम जेन्युइन प्रश्न आहे. आणि मी त्या गोष्टीत आहे. तुम्हालाही सर, आता मी ही कम्युनिटी जी बनवली आहे ना सर, तुम्हाला एक डेव्हलपरची मी मीटिंग देणार आहे. काय तुम्हाला सगळ्या लोकांना कनेक्टेड राहा, तुमचे प्रश्न असतील तेही आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला याचं योग्य उत्तर देतो मी. आता कसं आहे, आपल्या मनाचं सांगून उपयोग नाही. मी तुम्हाला एवढंच सांगितलं की नोव्हेंबरची डेट ब्लॉकचेनच्या साईडवर दिसते. सरांशी एकदा कन्फर्म करूया आणि त्याच्यासाठीचं कोणत्या क्रायटेरिया आहे, काय कशासाठी थांबले, हे थोडं ॲडिशनल नॉलेज आपणही घेऊया तुमच्यासोबत. ठीक आहे सर, चालेल. अजून कोणाचा असेल? थँक्यू सर. थँक्यू सर. सर अजून कोणाचा काय प्रश्न? त्यांना सेल करून दाखवायचं होतं. ओके, नक्की. सेल होतात का हा प्रश्न? हा ठीक आहे. चला, माझी स्क्रीन शेअर आहे ना? अजित सर आहेत ना? येस सर. ठीक आहे. स्क्रीन माझी शेअर आहे ना, म्हणजे मला सांगायचं. येस ठीक आहे. आहे. सिम्पल बघा, हे सेपल वॉलेटमध्ये मी गेलो, त्याच्यानंतर एक्सप्लोररमध्ये मी गेलो. एक्सप्लोररच्या वरती बघा सर्च डॅपमध्ये हे स्क्रीनशॉट घ्या तुम्ही वाटल्यास, कोणीतरी, नाही तर या व्हिडिओमध्ये असते, लिहून ठेवा नंतर. swap.panorama.finance हा आपला स्वॅप एक्सचेंज आहे. ह्याच्यावर क्लिक करायचं किंवा तो टाईप करायचा तर पहिल्यांदा करता, आणि वरती गो म्हणून बटन आहे बघा, गोला क्लिक करला की तो कनेक्ट होतो वॉलेटशी. तो विचारतो वॉलेट, आणि इथं नेटवर्क आहे ते पॉलिगॉन आहे, पोलचं नेटवर्क आहे, पोल. तुम्हाला तो सिम्बल दिसेल याच्यामध्ये. हे आता माझं ऑलरेडी कनेक्ट असल्यामुळे ते इकडं पटापट होतं. इथं जे सिम्बॉल आहे ना बघा, हा पोलचा सिम्बॉल आहे, त्याच्यापुढे वॉलेट कनेक्टचा ऑप्शन आहे. वॉलेट कनेक्ट झालेला आहे माझं. आता तुम्ही म्हणता की मग आता इथं काय करायचं, म्हणता मॅटिक खाली करायचं आणि इकडे BSL वरती ठेवायची.
आता म्हणजे मॅटिक किती आहेत? 7 आहेत. BSL किती आहेत? 2462. ठीक आहे. हां, काय असेल ते. आता मी याच्यातले ना तुम्हाला, ठीक आहे, एक 10 BSL तुम्हाला कळेल ते ॲव्हरेज. 2 करण्यापेक्षा 10 करू. 10 BSL तुम्हाला याच्यामध्ये सेल करतो. ठीक आहे. वॉलेट अप्रुव्हल व्हॅल्यू, अलाव, कन्फर्म. इकडे तुम्ही तुमचं हे जे काय पासवर्ड वगैरे द्यायचं आहे ते द्यायचं आहे. स्वॅप, चेकिंग वॉलेट इंटेग्रेशन, परत आलं, कन्फर्म स्वॅप. थोडंसं नेटवर्कचा माझा इथला लोचा असल्यामुळे ते थोडं हे होतं. ठीक आहे, डबल वेळा करायची पाहिजे. ट्रान्झॅक्शन सबमिटेड. हे बघा कंप्लीट झालं आहे माझं. आता माझे किती होते? 62 होते बघा. BSL 52 झाले. मॅटिक 7 होते इकडे. सेलचा तुमचं हे होतं ना सर याच्यामध्ये. आणि बाईंग सेलिंगमध्ये सर बर्निंग होतं. ठीक आहे, बर्निंग टोकन होतं, 1% बर्निंग होतं. ठीक आहे, चालेल. अजून कोणाचा प्रश्न आहे? टाईम कमी आहे, लिमिटेड आपल्याकडे. बोलूया, हे डेली होणार आहे सर. तुम्ही कधीही मला विचारा, हे परत करून दाखवा, बाय करा, सेल करा, हे सगळे ह्याचा पूल आहे म्हणून सगळं आहे. समजा इथं पूल नसता तर ते तुम्ही काय करू शकला नसता याच्यात. आणि ते कोण बोलतात ना सिस्टम बंद आहे, हे आहे, त्यांना हे दाखवा, व्हिडिओ दाखवा. आणि बिचाऱ्यांना सांगा की बाबा तुम्ही एकमेकांना ओरडण्यापेक्षा, माझं येणं नुकसान केलं म्हणण्यापेक्षा इकडे कनेक्ट व्हा, एज्युकेशन घ्या आणि तुम्ही पुढं जा. काय सांगावं, आम्ही जीव तोडून सांगायला लागलो या गोष्टीत. किंवा तुम्ही हे रेट खालीवरती होत राहतो सर. पेशन्स ठेवायचा आहे. 2-3 वर्षाचा पेशन्स आहे याच्यामध्ये. खूप चांगल्या लेवलही गणित निघणार आहे, त्याच्या अगोदरच निघून जातील या वर्षात. पण तुम्हाला परत आम्ही डेट सांगितली की परत प्रॉब्लेम होणार की तुम्ही म्हणजे असं एवढंच सांगितलेलं होतं, असं व्हायला नको होय. ठीक आहे, अजून कोणाचा काय प्रश्न आहे? प्रश्न असतील तर विचारा, नसेल तर थांबूया. नसेल तर थांबूया, उद्याच्या टॉपिक. नमस्कार सर. हा सर बोला. बरं सर, नमस्कार. नमस्कार सर, बोला बोला. तुम्ही आता ह्याला गडिंगला वगैरे केव्हा येणार आहे? सर काय आहे, थोडं जॉबमुळं जरा डिस्टर्ब झालो तिकडून इकडे. त्यासाठी किंवा गडिंग्लज मध्ये असं कोणतरी आता तुमच्यासारखं परफेक्ट असणार कोण असलं तर बरं होईल. गडिंग्लज किंवा बेळगावात मिळालं तरी खूप चांगलं होईल. सर बेळगावला एक काम करा तुम्ही सर, हे थोडे दिवस आपण ऑनलाईन घेऊया. ऑनलाईन थोडे दिवस घेऊ आणि त्याच्यानंतर मग ऑफलाईन. नाही हे ह्याच्यासाठी नाही, ते ऍव्हरेज साठी BSL घेतोय ना मी. आता काय होतंय, दीक्षित सरांना पाठवतो ते, आता ते जॉबवर असतात की ते, त्यामुळे थोडस त्यांनाही डिस्टर्ब झाल्यासारखं होतंय, ते बरं वाटत नाही ना ते. सर मला सांगा, तुम्हाला डॉलर जरी हवे असतील, साधारण काय रेट असेल बायनान्सचा तो सांगा मला. इकडून बाईंग करून तुमचा ऍड्रेस पाठवा, तिकडे डायरेक्ट पाठवून देतो आणि तुम्हाला लाईव्ह याच्यातनं हे करून दाखवतो उद्याच्या मीटिंगमध्ये. सगळ्यांनाच कळेल, काय अडचण नाही. सध्याला मला काय करा, एक हेल्प करा की सध्याला मी फक्त हे पाठवतो, अमाऊंट जे पाठवतो की नाही, मला BSLच हे बाय करून हे पाठवा. एकदा समोर बसून हे केलं ना, प्रॅक्टिस केली की मग ऑटोमॅटिक येईल ते. आता कसं ते चुकणार आणि कुठेतरी काहीतरी होऊन बसायला नको. नाही सर, मी आहे उद्या ना, तुमची स्क्रीन शेअर करूया. म्हणजे तुम्हाला पाठवला तर तुम्ही पाठवू शकता. नाही, नक्की पाठवू शकतो, कोणालाही काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. म्हणजे ते केव्हा दीक्षित सर जर बिझी असले तर मग तुम्हाला पाठवतो, नाही तर दीक्षित सर आहेत ते करता सोडा, आतापर्यंत त्यांनीच द्यायला लागले. पण तरी ते कसं जॉबमुळे त्यांनाही थोडंसं हे होतंय ना त्यासाठी, आणि तुम्ही जॉबवर आहे त्यासाठी प्रॉब्लेम होतोय. होय, नाही सर, मी काय म्हणालोय बघा सर, मग ह्यो आमचा उद्देश सफल नाही होणार. तुम्ही मास्टरच व्हायचं याच्यात. माझा उद्देश होय, तुम्ही हो शिकायचंच आहे. पण कसं प्रॅक्टिकली समोरासमोर एकदा जर एक तासभर जर बसलं की नाही ऑटोमॅटिक ते हे होतंय ते. आता कसं जरा मध्ये थोडस माझं हे झालंय, असं करायला जाऊन मिस्टेक होऊन ते थोडस लॉस झालंय ना, त्यामुळे ते करत नाहीये मी जास्त. नाही सर, आता काय करूया, तुम्ही डॉलर घेतो, तुमच्याच वॉलेटला डॉलर पाठवतो, तो तुम्हीच कनेक्ट करून बनवायचा. तिथं काय झालं तर मी जिम्मेदार आहे, त्याचं काय प्रॉब्लेम, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला शिकवणं हे माझं कर्तव्य आहे. चालतंय. तुम्ही कुणावरच अवलंबून. मला बायसेल होय सर, काय करूया, बायसेल करायचं थोडं शिकवलं तरी बात आहे. होय सगळं मी काय म्हणालोय सर, तुम्हाला सगळ्या लोकांना शिकवून बाहेर काढणार. ह्याच्यामध्ये कुणालाच कोण विचारायला येणार नाही एक माणूस की मला बाय कसं करायचं आहे, मला हे एवढ्या लेवलचं बरोबर आहे. तुम्ही
तुम्ही करायला लागलाय खूप चांगलं होते आम्हाला हे होते कारण हेल्प होते ना तेवढं सपोर्ट होते नक्की नक्की सर. आणि आलो तर आता कसं रेट कमी आहे भेटू गडिंगला. सर चालतंय, सेपलला ते ऍड्रेस ऍड कसा करायचा म्हणजे समजा पॅनल शब्द ते कसं आणायचं ते माझ्याकडून ते नाही येत याच्यामध्ये माझ्याकडे सेपल ऍप आहे म्हणजे तिथं पॅनल मध्ये ऍड्रेस म्हणजे ह्याच्या आला पाहिजे त्याच्यामध्ये बारकोड मध्ये दिसला पाहिजे समजा थोडं. एक मिनिट ठीक आहे. ग्रुपला मी ऍड केलेला आहे ना, तिथं मी सगळे जे पॅनोरामाचे, BSL चे, 3.0 चे, 2.0 चे आणि BA चे चारही पाचही ऍड्रेस मी तिथं ग्रुपला टाकतो आणि आपण ऍड करून घेऊ. हो चालतंय सर. सगळे ऍड करून दाखवा त्यांना. मग आता लाईव्ह जर समजा मीटिंग मध्ये आहे तर समजा मला माझ्याकडे ऍड करता येईल का आता समजा ते लिंक पाठवते ग्रुपवर तुमचं. नक्की नक्की सर. स्क्रीन शेअर करायला लागतं. हे नक्की करता येईल. हे कॉपी करा त्यांच्यात सर वॉलेट मध्ये होऊन जाईल. हा मग मी तेच म्हणा मग ते फक्त ऍड्रेस नाही माझ्याकडे पॅनल. नाही सर पाठवला बघा मी पाठवतो कापशेकर सरांना पाठवलंय पाठवतील ते. सर अजून कोणाचे दुसऱ्यांचे प्रश्न आहेत का? हे घेऊया बरं काय आपण नक्की घेऊ लाईव्ह तुम्हाला प्रत्येकाला सर शिकवणार. तुम्ही कुणावरही आता सर हा. नाही सर तुम्ही आता जे बोलले ना की बा आता ते कसे म्हणले मी पैसे पाठवतो होय तुमचा प्रश्न मला कोणता आवडला मी तुम्हालाच शिकवतो ही सगळ्यात इम्पॉर्टंट सर. आतापर्यंत हेच झालंय होय. मी पैसे पाठवतो मला पाठवून द्या शिकायची कोणाला इच्छा नाही हे नकोय नाही, तसं तुला करायचं नाही. हा हा. कारण करूच नका सर तसं. नाही नाही तेच म्हणजे तुम्ही 4 वेळा तेच इम्पॉर्टंट आहे सर कारण लोकांना बघा ओझ 1% बी नकोय. नाही नाही हा. बरोबर. हा, उद्देश चुकेल मग. नाही नाही ते करेक्ट आहे तुम्ही बोलताय ते करेक्ट आहे सोडा ते एकदम बरोबर आहे पण आता सध्याला कसा रेट कमी आहे ना हा परत आणि वाढलं तर तेवढं हे होते म्हणून मी म्हटलं नाही नाही सर लय स्वार्थी बी नाही व्हायचं काय म्हणजे राहू दे 1 रुपया नाही मी समजा 1 रुपया बी 5 रुपये बी येत नाही त्याचा 6 होईल 7 होईल थोडं ते $50 जाणार आहे पण तुम्हाला जर आलं तर परत तुम्ही काही चुकणार नाही सर. तुम्ही स्वतः एकदा शिकलं की मग टेन्शन नाही सोडा ते होय. हा मग ते आम्हाला म्हणायचं. शिकणं तरी गरजेचं आहे अजून एक- कंपल्सरी शिकायलाच पाहिजे. आणि सर ही कदम सरांची इच्छा काय आहे सगळे सक्षम झाले पाहिजेत लोक ही कम्युनिटी सक्षम झाली पाहिजे. जर कम्युनिटी सक्षम झाली तर आपण ब्लॉक ऑल वर्ल्ड मध्ये नेऊ हे पण नवीन आलेले लोक मावळे होय होय पण आपण आधी सगळे सक्षम झालो पाहिजे. होय. नाही, Yes, sir, नाही, yes. correct सर उद्या ह्याचा प्रश्न विचारा कोणाचा. अजून एक उद्देश सर काय होता माहिती आहे याच्यात आता AI चं 25 मे पासूनचं हे होतंय आपलं काय म्हटलं तर ट्रेडिंग चालू होत आहे. ट्रेडिंगच्या वेळेला ही आपली माणसं एवढी खंबीर झाली पाहिजेत. चल रेट डाऊन झाला घे बाय कर सेल कर बाय कर सेल कर कोणावरच अवलंबून नाही व्हायला पाहिजे कोण कुठं एवढ्या फास्ट नाही काम केले पाहिजे. हे माझं लय मोठं मनापासूनचं ते आहे. तुम्ही लय शिकून घ्या या सगळ्या नाही नाही गोष्टी. खरंच तर आहे ते खरं आहे आता ते चालू झालं ना तोपर्यंत आम्ही शिकलो की नाही हा. त्यावेळी करायला काही प्रॉब्लेमच नसते मेन ते त्यावेळी ते करायलाच पाहिजे जेवढं आम्ही करेल तेवढं कंपनीला पण सपोर्ट होणार आम्हालाही बरं होणार होय आहे ते. होय 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 अहो एखाद्या शनिवार रविवारी लोणावळ्याला प्रोग्राम पदर पैसे नेऊ आपण शिकायचं ज्याला खरंच काहीतरी शिकायचंय सर तो वेळ देणार. नक्की. मला शिकायचं मला कुठे बी बोलू जगाच्या पाठीवर मी यायला तयार आहे पदर पैशानं होय. कारण मला शिकायचं आहे. बरोबर सर. हा. Yes, नाही sir, नाही yes. शिकायला तर पाहिजे आता AI चालू झालं ना त्यावेळी फायदा होणारच आहे त्याचा आता शिकलं तरच ते होणार आहे ना तर त्यावेळी आणि परत हे होणार ते. होय होय सर. येस सर येस आणि सर आपल्या समोर करूया उदाहरण आपण. होय होय बड्या मोठ्या कंपन्या त्यांनी अपडेट स्वीकारलं नाही खूप लयाला गेला निघून. ते कामातून गेले होय होय कामाला गेलेला आहे. कामाला पण आपण आपली मराठी माणसं माझं लय स्वप्न आहे या गोष्टीत आपले काही एक तर मराठीमधून मिटिंग होत नाहीत आणि ज्या झाल्या तर लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचतात. तुम्ही पण काय करायचं तुम्ही शिकला की नाही तुमच्या साईडच्या शिकून सोडायचं त्याला हँडिकॅप बनवायचं नाही. तू बस सांगतो तुला इकडे हे वॉलेट तर मराठी माणसाचा एक प्रॉब्लेम आहे सर तो समोरच्या राहतो का ते सर कशा म्हणलं की डोळे दाखवण्यासाठी होतो सर मी तुमच्याकडे पैसे पाठवतो आता ते लगेच मीटिंग मध्ये काय बोलले सर मी तुम्हाला पेमेंट पाठवतो म्हणजे सर मराठी माणूस एवढा प्रामाणिक आहे एवढा खरा आहे होय तर तो सर 0 मिनिटात विश्वास ठेवतो लोकांवर. होय हा होय आणि सर ते विश्वासाला खूप वेळा तडा गेलेला आहे आणि नक्की. तरी पण तो सुधारणार नाही तो विश्वास ठेवणार लोकांवर. विश्वास ठेवतो पण पण आपण आता आता आमचं थोडं आणि असं काय सर घडत असेल ना कधी जाणीव करून द्यात आणि कोण हे बोलत असेल ना की हे होत नाही त्यांना आणावं इकडे डिस्कशन चर्चा करू आम्ही काय सांगतो काय करायचं आणि काय नाही उगीच ते तिथं हे करून तुम्ही कुणाशी म्हणजे निगेटिव्हिटी तयार करू नका. ही सिस्टम सर आम्ही पॉझिटिव्हिटी घेऊन गेलो ना इथं माणसं अहो, सर, मी रेट भेटून जाईल चांगला हे समजून घ्यायला अहो मी पाहिजे. माझी टीम माझे सिनियर गायब आहेत पण मी माझी टीम आजपर्यंत पॉझिटिव्ह ठेवली त्यांना मी सांगितलं 2028 पर्यंत कोणीच विचार करू नका हा 2028 तुमचं भविष्य मी बदलून देईल. नक्की. म्हणजे मला तर कोणी अपडेट मध्ये नव्हतं काही नव्हतं पण मी माझं इंटेन्शन क्लिअर होतं मी 2028 ची डेट दिलेली टीमला. बरोबर बरोबर सगळ्यां सर आणि खूप चांगलं आहे तुमच्या सगळ्यांसाठी डेव्हलपरची एक मीटिंग मी ठेवणार आहे. तुमचे काही प्रश्न बिंदास मध्ये विचारायचे
तुम्ही निवांत राहा. नाही, नाही, ठेवा सर. आणि होय. कुणावर बी म्हणजे आणि आणि कुणाला फक्त दोष देऊ नका सर. कोणी असतील नसतील गेले आलेले आपले आहेत. नाही तर कदम सर एक रिक्वेस्ट करतो मी, ज्या दिवशी डेव्हलपरची मीटिंग असेल हा. तिथं सगळ्या बुद्धिजीवी प्राण्याला काय सांगा की मागचं काय काढू नका. होय. म्हणजे कारण काय होतं म्हणजे डेव्हलपरवर बोलायचं पण ते वादाचा विषय गेला की सर ते विचार ते निघून जातं. होय. इथून पुढे काय करायचंय आता हा मग ह्या विषयाला तो नाही तर त्या माणसाला परत त्या मीटिंग मध्ये बी घ्यायचं नाही, ते उलट सुलट नाही विचारायचं. विजनरी असेल तर त्या मीटिंगला घ्या, नाही तर रॅन्डमली कुणाला बी जोडो का त्यांनी मग ते माझे तू एक देणार होते माझे पैसे कोण देणार आहे तेव्हा ती विषयच नाही पाहिजे तिथं. नाही, ह्या जर तिथं टेक्निकल हा कारण डेव्हलपरवर बोलायचं पण त्यांना हा अविनाश सर आम्ही एवढे कमेंट्स आणि आम्हाला येतात बरेच सरांना वगैरे लिंक आता जे आपण लिंक देतो ना आता बघितलं तर आपण 12 जणच आहे. आपण सिलेक्टेड लोकांना जे पॉझिटिव्ह अँगल न विचार करतात, ज्यांना शिकायची इच्छा आहे, वेळ द्यायची इच्छा आहे, तुम्ही जसं म्हणला लोणावळ्याला पदकच्या पेशंट त्याच लोकांना आपण देतोय सर. सकट एकाही लिडरला किंवा ज्यांना शिवी किंवा अपशब्द वापरून मीटिंग डिस्टर्ब करायचे अशा कुठल्याही लोकांना आपण देत नाही. तसा जर कोण भेटला तर आपण त्याला रिमूव्ह करू. त्याला इथून पुढे आपण जे कदम सरांनी आम्ही जे फ्री ऑफ चार्ज करायला लागलोय त्याला आपण कुठलाही सर्व्हिस दिली जाणार नाही. त्यामुळे आपण त्या पद्धतीने जे पुढे जायचं, कारण याच्यात आपला कुठलाही स्वार्थाचा उद्देश नाहीये. आणि जर कुठं जर सेशन असेल तर मला पहिली टाका, मी माझ्या पद्धतीने काही येणार सर, कारण मला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे आणि आपण एकदम सकारात्मक आहेत. नो टेन्शन सर. याच्या पुढचे सर हे बेसिक गोष्टी आहेत. ह्या बेसिक गोष्टी सर तुम्ही एक 15 दिवस महिन्यात शिकला ना, तुम्हाला AI मध्ये मास्टर बनवून टाकू आम्ही. मास्टर येणार अजून आम्ही शिकलो नाही, पण सर आता डेव्हलपर हे आम्हाला शिकवणार आहेत ना पुढच्या ह्याच्यात ना, तुम्हाला सगळ्यांना मास्टर करून टाकणार त्याच्यात. कुणालाही एक पैशाचं नॉलेज ठेवणार नाही इकडे कुठं. आपली माणसं पुढे निघून गेली पाहिजे. माणसं पुढे निघून सरांचं जे इंटेन्शन आहे ना, त्या माणसाचं जे इंटेन्शन आहे ते खरंच रिअल आहे बरं का. त्याला एवढे जणांनी सगळे सोडलं पण त्यांनी त्याचं इंटेन्शन कधी बदललेलं नाही. म्हणजे बाबा खास मी ज्या दिवसापासून मी ते फक्त फिरोज सरांना ऐकलं होतं पहिल्या सुरुवातीला, त्या दिवसापासून मी सांगतो हा प्रोजेक्ट फक्त जर म्हणजे चालू राहून रेट शून्यावर म्हणजे 1 रुपयावर येऊ दे, फक्त प्रोजेक्ट बंद नाही पडला पाहिजे. रेट किती बी खाली येऊ द्या, मी रुपयाचे त्याला 1 लाख रुपये बी करता येतील, फक्त प्रोजेक्ट बंद नाही झाला पाहिजे. आणि मग प्रोजेक्ट जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत माझ्या अशा जिवंत आहेत. म्हणजे हा प्रोजेक्ट आता बंदच पाडणार नाही, कारण डिसेंट्रलाइज ते करतायत. आणि फिरोज सरांचा जो उद्देश आहे तो खूप महान आहे आणि महान उद्देशाला अडचणी येतातच. 100%. येस सर येस. अजून कोण काय प्रश्न असतील तर ठीक नसेल तर मग आपण नाही सर शक्यतो 40 मिनिटामध्येच करायचं, कारण काय होतं आपल्याला तुम्हाला वेळ आहे, जॉब आहे, सगळे बिझी असतात. 40 मिनिटामध्ये सिस्टम बसवायचा प्रयत्न करा सर. हा म्हणजे परत एक्स्ट्रा मीटिंग नाही करायचं सर. हा ठीक आहे ओके सर. मी अजून हो चालतं. ओके सर. एक्झिट करूया मग आपण. ठीक आहे चला भेटू. पण 7:30 ला कनेक्ट व्हा बरं का सगळ्यांनी. जेवढं शिकून घ्यायचं पहिलं तुमच्यासाठी ठेवलंय, बाकी कोणासाठी. लिंक बरोबर 7:20 लाच भेटेल, त्याच्या आधी व्हायरल केली जाणार नाही. नाही चालतं. ठीक आहे. ओके सर. धन्यवाद. सगळ्यांचे आभार. ठीक आहे. थँक्यू सर ऑल.